श्री गुरु शरणम. यक्ष प्रश्न. श्री महाभारतांतर्गत यक्ष प्रश्नावर आपला सत्संग सुरू आहे. यक्षाने प्रश्न विचारावा आणि युधिष्ठिराने उत्तर द्यावे असा हा संवाद आहे. यक्षराजाने प्रश्न केला. यक्षराज म्हणतात की म्हणाले मित्र असा त्याने शब्द उच्चारला. मी म्हणजे अहंकार, जो आपल्याला अहंकारापासून दूर करतो तो मित्र, ज्याला सखा म्हणतात. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव. काय एक विषय फार सुंदर आहे. सखा म्हणजे अर्जुनाला आणि युधिष्ठिराला फार म्हणजे पुढे पुढे त्याला फार वाईट वाटलं की आपण अरे जगन्यता परमात्मा असणारा कृष्णच तो भगवान स्वयं हे आहे, पण आपण त्याला वागवलं कसं, त्याच्याशी व्यवहार कसा केला. इतका जगामध्ये म्हणजे जगाचा कल्याण करणारा त्राता हा भगवान आपल्याजवळ आहे हे आम्ही विसरलो आणि सखा समजून हे यादव हे कृष्ण म्हटलं. अरे तुरे म्हणलं की रे देवा, आम्ही तुला अरे तुरे म्हटलं, आम्हाला माफ कर, असं त्या ठिकाणी एक संवाद झालेला आहे. म्हणून प्रश्न काय आहे? प्रश्न फार सुंदर आहे. प्रश्न असा की मनुष्य प्रवास करतो, म्हणजे प्रवास कोणता आहे? त्याच्या जीवनाचा प्रवास चालला आहे. तो रेल्वेमधून जातोय, विमानामधून जातोय, त्याची स्वतःची कार घेऊन जातोय. तेव्हा या प्रवासामध्ये मित्र, खरा मित्र कोण, असा प्रश्न केला. तेव्हा पुढचा एक प्रश्न त्याने केला. आता हा प्रवासामधला मित्र मानवी जीवनामधल्या प्रवासाचा आणि प्रत्यक्ष विविध वाहनामधून जाणारा असा जो कोणी आहे त्याचा मित्र कोणता. पुढचा अजून एक प्रश्न की घरामध्ये मित्र कोण. बघा गंमत आहे. त्यानंतर याच प्रश्नातला तिसरा भाग जो आहे तो एखादा जीवनाला कंटाळलेला आहे, व्याधीने ग्रस्त आहे, अशाचा मित्र कोण, आणि ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचा मित्र कोण. सुंदर प्रश्न आहे. तेव्हा यक्षराजाने विचारल्यानंतर थोडासा धर्मराज विचार करतात. प्रश्न तसा अवघड आहे आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं. सार्थः प्रवसतः मित्रम. प्रपंच चालवायचा आहे, देरे हरीण खटल्यावरी नाही चालत. नियतं कुरु कर्मत्वम, आपलं कर्म करायचं आहे, अर्थ प्राप्त करून घ्यायचा आहे. चालणार आहे का हे? एखाद्या शहरामध्ये रोज आपल्याला किती खर्च येतो याचा हिशोब मानवाला ठेवावा लागतो. बाजारामध्ये गेल्यानंतर दुकानदाराला सांगितलं की बाबा रे, अरे चहाची वेळ झाली आहे, दुधाची पिशवी दे, पैसे द्या. रेल्वे थांबली बस स्थानावरती, चहा घ्या, चहा घ्या, एक कप चहा द्या, पैसे टाका. विमानाचं तिकीट, विमान आहे, विमानाचा प्रवास फुकट झाला नाही, बसचा मात्र झालाय बरं का, तेही अर्धा, पण अर्धे पैसे द्यावे लागतात. म्हणून प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी युधिष्ठिर देतात की मानवी जीवनामध्ये किंवा कोणत्याही प्रवासामध्ये अर्थ म्हणजे पैसा हा मित्र आहे. शाबास, शाबास रे शाबास. पुढच्याचं उत्तर दिलं. घरामध्ये मित्र कोण. आपल्याला एखादा मित्र ऑफिसमधून येतो, दारामध्ये सोडतो, अच्छा निघून जातो, पण घरात आल्यानंतर मित्र कोण आहे.
पण सप्तपदी आपली जी आहे धर्मशास्त्र, संस्कार म्हणजे 16 संस्कारांनी युक्त मानवी जीवनाचं एक रहस्य आहे. त्यामध्ये एक विवाह संस्कार आहे. यामध्ये 7 पावलं घेत असताना आपला पती हा सखा आहे असं म्हणून पाऊल टाकायचं असतं. म्हणून आपल्या घरामध्ये आपली पत्नी हे सखा आहे, मित्र आहे असं उत्तर युधिष्ठिर देतात. आणि आपोआप यक्षराजाचे हात जोडले जातात. वारे वा. म्हणून आपल्या घरामध्ये सखा म्हणजे आपली भार्या असते. त्यानंतर पुढे मनुष्य आपलं जीवन जगतो. बालपण, तारुण्य, वृद्ध आणि शेवट अशा प्रकारचं मनुष्य जीवन जगत असतो. एकंदरीत 100 वर्षाचा हिशोब भक्त प्रल्हाद आपल्या मित्रांना सांगतात. म्हणाले, मित्रांनो एक लक्षात घ्या, मनुष्य जन्माला येतो आणि 100 वर्ष जगतो, पण निम्म आयुष्य झोपेमध्ये जातं. तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार कराल, बाप रे, हो 50 वर्ष झोपेमध्ये जातात. हे कोण सांगताय? हे भागवत धर्म आपल्या मित्रांना 5 वर्षाचा हा भक्त प्रल्हाद आपल्या मित्रांना सांगतो. राहिली 50 वर्ष. त्यामध्ये 15 वर्ष बालपणात जातात, 15 वर्ष तारुण्यात जातात आणि 15 वर्ष वृद्धापकाळामध्ये जातात. 45 आणि 50 संपायला किती वेळ लागतो? परंतु क्षणशः कणशः क्षणाक्षणानं आणि कणाकणानं आपण विद्या आणि अर्थ हे प्राप्त करून घेतलं पाहिजे. याकरता नवविधा भक्तीचं आचरण करा असा संदेश दिला. आणि ते मित्र म्हणतात की बाबा रे, हे तू आम्हाला सांगतोस खरं, हे सांगतोस खरं. म्हणून या जगाचा नियंता संरक्षक जो आहे, जो भगवान आहे, तो सर्वत्र आहे, तो तुमच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे. त्याचं स्मरण करा असा संदेश दिला. आणि त्या मित्रांना आपल्या जीवनाची वाटचाल कशी करावी हे बाल जणू काही संदेश, उपदेश हा प्रल्हादाने दिला. मग हे एवढं सांगण्याचं कारण असं की या प्रश्नामधला जो तिसरा भाग आहे की आतुहू म्हणजे आतुर झालेला. गंमत अशी होते, तारुण्य आहे तोपर्यंत चिंता नाही, व्यवस्थित सगळं असतं. पण म्हातारपण किंवा ग्रस्त झाला मनुष्य आजाराने, काय काय आहे, सर्व प्रकारच्या व्याधी आहेत. उठता येत नाही, बसता येत नाही, अन्न खाता येत नाही, गोड लागत नाही. मग अशा व्यक्तीचा मित्र कोण? भिषक म्हणजे वैद्यो नारायणो हरिही. शेवटी शरण जावं लागतं. आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो, रडतो, काय माझं हे दुखतंय, ते दुखतंय, अशी स्थिती आहे, आम्हाला एखादा औषध द्या असं म्हणून शरण जावं लागतं. म्हणून आतुरस्य भिषक मित्रम, दोन्ही आहे. औषध हे एक मित्र आहे. औषधम जान्हवी तोयम असंही म्हटलेलं आहे. गंगालहरीमध्ये जगन्नाथ पंडित असं म्हणतात की मृत्यू जवळ आलेल्या हे गंगे, तुझं जे जल आहे, एक थेंब, हे त्याला स्वर्गापर्यंत नेणारं हे जान्हवी तो औषध आहे. आणि युधिष्ठिर धर्मराज उत्तर देतात, सर्वत्र व्यापून राहिलेला आतुर म्हणजे
असा संत्रस्त झालेला जो एखादा व्याधिग्रस्त आहे याला वैद्यराज हाच मित्र असतो. एक घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. एका गावामध्ये एक राजा असायचा. अनेक वैद्य आले, निष्णात वैद्य आले, पण त्याचं व्याधी काही बरी होईना. एकाने सांगावं नाडी परीक्षा करावी, हे द्या औषध, ते द्या औषध, ते द्या औषध. एवढा औषधांचा ढिगारा. सगळ्या त्यांचे प्रधान येतात, अमुक आणा, फळं आणा, हे आणा. परंतु एक चतुर असा वैद्य असतो, अतिशय गरीब. त्याला कोणीतरी सांगितलं की अहो म्हणाले या गावचा जो राजा आहे हा संत्रस्त झाला आहे म्हणाले, याला इतकी औषधं दिली तरी याचा व्याधी काही बरी होत नाही. ठीक आहे म्हणाले. आणि असं म्हणून चला म्हणाले आपण महालामध्ये जाऊया. तो असा राजा आपल्या महालामध्ये पहुडलेला आहे. नमस्कार केला त्यांनी. नमस्कार. तो कदाचित राजा असं म्हणाला असेल की हा 50वा वैद्य राजा आला, पण उघड म्हणाला नाही. पण इतके वैद्य झाले, माझं कोणी व्याधी बरी केली नाही. त्यांनी एकंदरीत पाहिलं, सगळे इकडं भरपूर औषधं फळं. तर त्यांनी सांगितलं आपल्या प्रधानाला, त्यांच्या राण्यांना सांगितलं की म्हणाले तुम्ही लिंब आणा म्हणाले. लिंब हे काय प्रकार? आता लिंब काय ओवाळून टाकायचेत का आमच्या राजाच्या अंगावरून? वारे वा, कसला वैद्य काढलाय हा. अहो राणीसाहेब मी सांगतो आणा. एक सुरी आणा. ते म्हटल्यावर तर राणी घाबरलीच. आता लिंबू आणि सुरी ह्या म्हणून आमच्या नवऱ्याला काय करतो काय की. त्यांनी लिंबू घेतलं. बघा राजाला सांगितलं, बघताय का इकडे. आणि एक सुरी घेतली, लिंबू कापलं आणि दोन्ही काप असा रस बाहेर काढला आणि खाली भांड्यामध्ये टाकला. ते लिंबू फेकून दिलं. राजाची थोडी हालचाल सुरू झाली. दुसरं लिंबू घेतलं, पुन्हा ते कापलं, पुन्हा त्याचा रस तो बघत असताना पिळलं. त्याच्या डोळ्यांची हालचाल सुरू झाली. पुन्हा तिसरं, चौथं, पाचवं, 6 लिंब पिळली आणि तसतसं त्या राजाच्या ओठांची हालचाल सुरू झाली. काय प्रकार झाला? आतमध्ये त्याचा एक रस जो आहे, लाळा रस, हा त्या लिंबाच्या रसामुळे सुरू झाला आणि तो लाळा रस त्या मुखामधून फिरू लागला आणि फिरू लागल्याबरोबर त्याच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट तेज आलं आणि त्याची भूक जी आहे ही अशा रीतीनं प्रदीप्त झाली आणि तो म्हणतो की मला काहीतरी खायला आणा. बोलला तो पहिल्यांदा. वा रे वा, सगळेजण आश्चर्यझाके पळ सुटले. राजा बोलला, राजा बोलला. बोलला काही नाही. या वैद्यानं त्याच्यामध्ये सुप्त असणारे जे रस आहेत, हे षड्रस, हे हळूहळू हळूहळू हळू त्या लिंबाच्या रसानं त्याला दाखवून ते उघड केले आणि लाळा रस तयार झाला. आणि तो म्हणला आता मला भूक लागली, अन्न द्या. एक कणभर खात नव्हता. उठून बसला. उठून बसल्यानंतर त्यांनी खायला मागितलं. राण्याने भरभरून आणलं. तो म्हणाला आता एकदम काही खाऊ घालू नका. इथे काय केलं बरं त्यांनी? राजा हा त्याच्या दिमागदार आयुष्यामध्ये राहिला. त्याने त्याच्या तब्येतीकडे काही लक्ष दिलं नाही आणि म्हणून क्षुद व्याधिश्च चिकित्सताम तेने यशस्य अपचितिः काम्ये मतिस्तज्जताम. एक सुंदर आचार्यांचा स्तोत्र. क्षुधा ही व्याधी आहे, भूक. आणि म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. ती भूक आहे ही मंदावली. जठराग्नी मंदावला
की काहीही वासना निघून जाते आणि त्यामुळे जिभेला चव येत नाही, अन्न गोड लागत नाही, मग मनुष्य खंगत जातो. तशी राजाची स्थिती झालेली होती आणि हे वैद्यराजाने ओळखलं होतं नाडी परीक्षेवरनं आणि म्हणून लांबून लाळा म्हणजे रस लिंबाचा दाखवून त्याला बरा केला. मग इथे काय आहे की आतुरस्य भिषक मित्रम, शेवटी वैद्यराज उपयोगाला आले. नाहीतर अनेक महान वैद्य येऊन त्या राजाची व्याधी वाढली असती. म्हणून असा नारायण स्वरूप हा खऱ्या अर्थानं हा वैद्यराज आले आणि राजाने त्याला बक्षीस दिलं. तो म्हणाला, माझी व्याधी कोणचंही औषध न देता बरा करणारा तू खरा नारायण आहेस. आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये त्याला वैद्यराज असा श्रेष्ठ मानला. असो, इथे विषय पूर्ण होतो. पण पुढचा एक आहे की मनुष्य आपलं संपूर्ण आयुष्य जगतो, 90, 99 आणि शेवटी मृत्यू जवळ येतो. तेव्हा मृत्यू जवळ आलेल्या अशाचा मित्र कोणता? धर्मराज म्हणतात दानम. दान हा मित्र आहे. सत्पात्री दान देणं. आपल्याजवळ जे काही आहे, जी ताकद आहे, त्याप्रमाणे दान देऊन आपल्या जीवनाची कृतार्थता ही पूर्णपणानं करायची. कारण काय, संचय केला, कुठं किती आहे हे त्याला माहिती असतं. म्हणून आता मी मुक्त झालो आहे, मी मुक्त आहे. म्हणून स्वामी महाराजांचं एक सुंदर अशा प्रकारचं एक स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामध्ये स्वामी महाराज असं प्रार्थना करा, जो अनऋणी आहे असा भगवान दत्त प्रभू हा अनऋणी का झाला की जगन्यता परमात्मा जो आहे नित्यशुद्ध मुक्त भगवान हा अत्री आणि अनसूयेला प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्या अनसूयेला आणि म्हणजे अत्रींना असं सांगितलं, मया सकल आत्मा दत्तः, माझा सगळा आत्मा तुम्हाला देऊन टाकला. म्हणजे त्याने त्याच्यापाशी काहीच ठेवलं नाही. कुणी? त्या प्रभूने. असा अनऋणी म्हणजे ऋण म्हणजे काहीतरी थोडं शिल्लक ठेवलं नाही. अशा जवळ जाऊन प्रार्थना करावी आणि त्यामुळे तो मनुष्य सुखी होतो. म्हणून मातृऋण, पितृऋण, गुरुऋण, पूर्ण म्हणजे एखाद्याकडून घेतलेला असेल तर मुक्त व्हायचं असेल तर त्याकरता अनऋणी अशा भगवान दत्तप्रभूंना प्रार्थना करायची की आता मी सर्वस्व असा जो देणारा जगन्यता परमात्मा जो आहे, जो मुक्त झाला, त्याला प्रार्थना करावी की हे देवाधिदेवा, तू जसा आनंदी झालात तसं आता माझ्याजवळ जे जे काही आहे हे आता मी काही ठेवणार नाही, कारण माझी थोडी तरी काही वासना त्याच्यामध्ये राहणार आहे. आपल्या भारतामध्ये एक घडलेलं आहे. एका दाम्पत्याने फार मोठे श्रीमंत, त्यांनी 4था आश्रम स्वीकारला, पण त्यापूर्वी अब्जावधी रुपयांची संपत्ती दान देऊन टाकली. दान देऊन टाकली, पण पुन्हा यायचं नाही आहे ना, परतीचा रस्ता नाही आहे. काय राहिलं? थोडंसं राहिलं होतं. 10 लॉकर होते, त्या एका लॉकरमध्ये सोनं तसंच राहिलं. म्हणून तो संन्यास घ्यायचा आणि पुन्हा परत यायचं आणि पुन्हा बँकेचा व्यवहार करत बसायचा. नको, काही नको. म्हणून धर्मराज उत्तर देतात, दानम मित्रम मरिष्यतः, मृत्यू जवळ आलेल्या माणसाचा मित्र दान आहे.
यशसे अर्थकृते व्यवहारविदे 5 ठिकाणी संपत्तीचे भाग करायचे. मानवी जीवन जर सुखी करायचं असेल त्यामध्ये प्रत्येक महिन्याला आपला एक भाग कसा ठेवावा याचा उपदेश केलेला आहे. आणि सरते शेवटी आपल्याजवळ काहीही शिल्लक ठेवायचं नाही आहे आणि मुक्त व्हायचं नाही, आनंद घ्यायचा. कारण तिथे एखादी वासना, तिथे इच्छा राहते आणि इच्छा राहिले की पुनरपि जननम पुनरपि मरणम हे चालूच ठेवायचं आहे का आपल्याला? नाही 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 नाही. कशाला ठेवायचं? एवढा मोठा जगज्जेता असणारा हे सगळेच जण सांगतात. शेवटी त्यांनी सांगितलं मी जग जिंकायला गेलो, परंतु ज्या वेळेस माझी ही यात्रा निघेल त्यावेळी माझे 2 हात मोकळे ठेवा. मोकळे ठेवा याचं कारण असं त्यांनी सांगितलं की आता मी रिक्त हस्तानं जातोय, मला काहीही अशा रीतीने माझी इच्छा राहिलेली नाही आहे. असा सांगणारा जगज्जेता, संन्यास धर्माचं पालन करणारा प्रचंड श्रीमंत असणार, हे आजच्या काळात ती उदाहरण आहे. आणि म्हणून व्यवस्था आपल्याकडे ठरलेली आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम. कदाचित संन्यास आश्रम भगवी वस्त्र परिधान केली तरीसुद्धा आशा असतेच. पण स्वामी महाराजांनी एक सुंदर विषय मांडला, संन्यस्त वृत्तीनं राहावं. आमचे योगीराज गोळवणे महाराज म्हणजे संन्यस्त वृत्ती होती. काय करायचं? ही वृत्ती राहणं, संन्यस्त वृत्तीनं राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याजवळ कोणताही संचय करून ठेवायचा नाही. मी हे समजे परी न उमजे, कोठील मी कोण मी. आपण कुठून आलो, कुठं जायचं आहे, काय आहे हे कळत नाही. आणि म्हणून दान हा मृत्यूजवळ आलेल्याचा हा मित्र असतो. अहो, हे उत्तर ऐकल्यानंतर धर्मराजाचा कदाचित अहंकार आडवा आला असेल. त्यांनी फक्त यांचा म्हणजे यक्षाचा अहंकार आडवा आला असेल म्हणून, नाहीतर धर्मराजाला त्यांनी नमस्कारच केला असेल. पण या 4ही प्रश्नांची उत्तरे इतकी सुंदर दिली की यक्षराजाला आनंद झाला. धर्मराजा, अरे माझाच अंश तू आहेस, हे मला सांगायचं आहे तुला. एवढं बोलून आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या सुंदर हा संवाद आहे. आपण सगळेच प्रश्न मुद्दामून घेतले नाहीत. आरंभाला आपण विषय पूर्ण केला आहे की आजच्या या जगामध्ये तसे खूप प्रश्न आहेत, पण सगळे प्रश्न आपण घेणार नाहीत. कारण आजचं जीवन, तो काळ वेगळा. महाभारतांतर्गत असणारा वनपर्वामधला हा काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये महद अंतर आहे. आणि म्हणून आजच्या मानवी जीवनामध्ये कसा बरे या प्रश्नाचं उत्तर मानवाला शोधता येईल का, त्याप्रमाणे तो ते उत्तर देऊ शकेल का, ही भूमिका या यक्ष प्रश्न या आपल्या सत्संगामध्ये आहे. आणि पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपण एकच असं मला आपणाला सांगायचं आहे की ह्याचं चिंतन करूया आपण. यामधून मी सुद्धा बाहेर नाही आहे. उत्तर कितपत आहे, खरंच आपण हे उत्तर आपल्या जीवनामध्ये शोधता येईल का बरे, असं आपण पाहू आणि इथेच थांबूया. श्री गुरुदेव दत्त.
लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काल दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काल उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल